मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर आणि आपण भगवद्गीता आणि आपलं आयुष्य किंवा काही आध्यात्मिक गोष्टीला आपल्या लाईफशी कसं जोडता येईल दैनंदिन, हे आपण या व्हिडिओ सीरीजमध्ये बघत आहोत. आणि माझा प्रयत्न हाच आहे की आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनाला अध्यात्म कसं जोडता येईल. कारण ते एक विशिष्ट प्रकारच्या लोकांचं जगण्याचं साधन आहे किंवा एका लेवलला पोहोचल्यावर जगण्याचं साधन आहे असं नाहीये. मित्रांनो, हिराबाई ठक्कर यांचं एक कर्माचा सिद्धांत नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला जर वाचायला मिळालं तर तुम्ही जरूर वाचा. वाचायला मिळालं तर काय म्हणजे काय, ते वाचायला मिळेलच. त्यामध्ये अनअवेलेबल असण्यासारखं काही नाही. हे पुस्तक जरूर खरेदी करा आणि ते पुस्तक वाचा. का ते सांगतो. या पुस्तकामध्ये अतिशय सिंपल साध्या भाषेमध्ये कर्माविषयी बोललं गेलेलं आहे, जे आपण भगवद्गीतेत पण एका बाजूला ऐकत आहोत. पण माझा तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे, हे जर पुस्तक तुम्हाला मिळालं आणि तुम्ही जर वाचलं तर भगवद्गीता ही तुम्हाला अजून एका वेगळ्या लेवलला जाऊन समजायला लागेल. त्यामध्ये सांगितलेले कर्माविषयीचे बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्याला उलगडायला लागतात. जसं हिराबाई ठक्कर या पुस्तकात त्यांनी फार छान काही गोष्टी सिम्प्लिसिटी मधून सांगितलेल्या आहेत, की ते म्हणतात कर्माचा सिद्धांत फार सोपा आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा हे म्हणत असतो की काही नियम जे असतात ते तुम्हाला माहिती असले नसले तरी ते लागू असतात. फॉर एक्झाम्पल, गुरुत्वाकर्षण हा तुम्हाला माहित नाही म्हणून तो नियम तुमच्या आयुष्यात लागू नाही असं नाहीये. कोणी जर समजा एखाद्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली आणि त्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम माहित नाहीये तर तो खालीच पडणार. कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम हा माहिती असो किंवा नसो तो काम करतोच. आणि माहिती असलेल्याने जरी उडी मारली तरी तो खालीच पडणार आहे. त्यामुळे मित्रांनो, यांनी काही फरक पडत नाही तुम्हाला एखादी गोष्ट माहिती आहे की नाही. तसंच कर्माचा सुद्धा एक सिद्धांत आहे, तो तुमच्या लाईफमध्ये ऍक्ट होतोच आहे. तुम्हाला भलेही त्यामध्ये काय माहिती असेल किंवा नसेल, किंवा जसं तुलसीदास म्हणतात की कर्म प्रधान विश्व करी राखा, जो कस करई तो तस फल चाखा. म्हणजे हा कर्माचा जो सिद्धांत आहे तो युनिव्हर्सल आहे. जो जसं काम करतो तो तसे त्याचे फळ मिळवतो. मग आता हिराबाई ठक्कर यांच्या या पुस्तकामध्ये काही गोष्टी फार सिम्प्लिसिटी मधून आपल्याला कळतात. त्या थोड्याशा मी तुमच्यासमोर ही एक सिरीज असेल यातून आणणार आहे, की त्यामध्ये ते सांगतात की कर्म जे आहे, कर्म म्हणजे काय, कृती. आपण जे काम करत असतो दॅट इज कर्म. मग हे तुम्ही कुठेही जोडा आपल्या आयुष्यामध्ये, ते तुम्हाला तिथे तिथे लावता येईल. मग हे कर्म किती प्रकारचं आहे, तर ते म्हणतात आपल्याला लक्षात घ्यायला हवं की कर्म हे प्रामुख्याने 3 प्रकारचं आहे. पहिलं आहे ते क्रियामान कर्म, दुसरं आहे ते संचित कर्म आणि तिसरं आहे ते प्रारब्ध कर्म. क्रियामान कर्म म्हणजे काय, संचित कर्म म्हणजे काय आणि प्रारब्ध कर्म म्हणजे काय, यातला थोडासा जर फरक आपल्याला नीट लक्षात आला तर आपल्याला लक्षात येईल की आपण जे काय दिवसभर करतोय त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याला फळ घेऊन द्यावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म हे त्या कर्मामध्ये वजाबाकी होत नसते. वजाबाकी होत नाही म्हणजे काय, की तुम्ही 100 चांगले कामं केले आणि 50 वाईट कामं झाले, तर चला माझ्याकडे 50 चांगल्या कामाचं ॲडव्हान्टेज आहे, 100 - 50 50, म्हणजे मग मी चांगलं आयुष्य जगायला लागेल, असं जर कोणाला वाटत असेल तर तसं होत नाही मित्रांनो. आपला अध्यात्म आपल्याला सांगतं की देर इज नो प्लस मायनस इन कर्म. कर्मामध्ये 100 चांगल्या कर्माची फळं पण तुम्हाला भोगायची आहेत आणि 50 वाईट कर्माची पण फळं भोगायची आहेत. म्हणजे तुमच्याकडे 150 कर्म आहेत. ते जे काय आहे त्याची फळं भोगावीच लागणार. आता हे क्रियामान कर्म म्हणजे काय? क्रियामान कर्म म्हणजे काय? आता मी तुमच्याशी बोलतोय, मला थोडीशी तहान लागली. तहान लागल्यानंतर मी पटकन पाणी पिलं. पाणी पिल्यानंतर पाणी पिण्याची मी क्रिया केली आणि माझी तहान त्यामुळे थांबली. तर हे झालं क्रियामान कर्म. तहान लागली, पाणी पिलं आणि त्या कर्मामुळे कर्मफळ मिळालं. माझी तहान या क्षणी तृष्णा भागली किंवा माझी तहान भागली आणि मला आता पाणी पिण्याची गरज नाही. सो या टाईपचे आपण जे काही दैनंदिन व्यवहारात कामं करत असतो त्याला आपण काय म्हणतो, जे इमिडिएटली तुम्हाला फळ देतं, इमिडिएट त्याचं तुम्हाला फळ मिळून तिथल्या तिथे त्याचा हिशोब संपून जातो, आपण याला म्हणूया क्रियामान कर्म. अगदी सिंपल, भूक लागली, जेवण केलं, भूक भागली, क्रियामान कर्म झालं.
आता काही कर्म असे असतात, क्रियामान कर्म असे असतात, की ज्याचं फळ इमिडिएट मिळत नाही. आता फळ इमिडिएट मिळत नाही म्हणजे एखादा विद्यार्थी अभ्यास करतोय किंवा तुम्ही एखाद्या क्लायंटकडे जाऊन आलेला आहात, त्याला व्हिजिट दिलेली आहे, तुमचं कार्ड दिलंय, तुम्ही त्याला प्रपोजल दिलेलं आहे. पण त्यांनी इमिडिएट ऑर्डर दिलेली नाहीये. तुम्ही आज 100 क्लायंटच्या व्हिजिट केल्या. 100 क्लायंट्सच्या व्हिजिट केल्यानंतर किंवा 100 क्लायंट्सला तुम्ही ईमेल पाठवले, त्यांना WhatsAppवर मेसेजेस पाठवले. हे सगळी कृती केलेली आहे किंवा तुम्ही एखाद्याशी अगदी आपण थोडंसं निगेटिव्ह विचार करू. तुमचं आणि एखाद्याचं भांडण झालं शेजाऱ्याचं. आणि तो शेजारी जो आहे किंवा तो तुमचा ज्याच्याशी तुम्ही भांडण केलेलं आहे, ती व्यक्ती तुम्हाला आज काही रिॲक्ट नाही केलेलं किंवा त्यांनी नंतर तुम्हाला बघून घेईन म्हणून सांगितलं. ठीक आहे, मी आज तुला काही बोलणार नाही, नंतर बघून घे. सो अशी काही कर्म असतात ज्याच्यामध्ये आपल्याला वरवर पाहता इमिडिएट कुठलंही फळ मिळताना दिसत नाही. ही कर्म साठत जातात. यांना म्हणतात संचित कर्म. म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, परीक्षा दिली, पण परीक्षेचा रिझल्ट 2 महिन्यानंतर लागला, तर ते संचित आहे. तर आपल्या लाईफमध्ये अशी बरीचशी कर्म असतात ज्याच्यामध्ये इमिडिएट फळ मिळताना दिसत नाही, पण ते संचित होत जातं. आता हेल्थच्या बाबतीत बऱ्याचशा वेळा लोक असं म्हणतात, आय एम हेल्दी, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण त्यांच्यामध्ये जे काही त्या हेल्थशी रिलेटेड ज्या गोष्टी साठत राहिलेल्या असतात आतून, त्याचं एक दिवस फळ अचानक दिसायला लागतं. आणि आपण म्हणतो, अरे हा तर हेल्दी दिसत होता किंवा याला काही वर काहीच दिसत नव्हतं. सो याला आपण संचित कर्म म्हणूया. आणि जे संचित कर्म, तुम्हाला संचित कर्माचं पण फळ मिळणारच आहे, कारण आज परीक्षा दिली आहे तर उद्या रिझल्ट लागणारच आहे. तो इमिडिएट नाही आहे. क्रियामान कर्मासारखा तुम्हाला इमिडिएट रिझल्ट नाही लागणार. आणि यासारखे जे काही कर्म आहेत जे तुम्हाला काही दिवसानंतर फळ देणार आहेत, त्याला आपण टाकू या कॅटेगरीमध्ये संचित कर्माची. तिसरी कॅटेगरी जी महत्वाची, जी लॉंग टर्म मध्ये साठून राहते आणि नंतर तुम्हाला कधी ना कधीतरी त्याचे इम्पॅक्ट मिळणारच आहेत, त्याला आपण म्हणतो प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे आत्ता सुरू झालेलं, जे पूर्वी होतं, थांबलं होतं आणि ते आत्ता सुरू झालं. आता हे कर्म जे आहे हे थोडंसं आपल्याला फक्त आपल्या शास्त्रातच समजून सांगितलं जातं. म्हणजे धृतराष्ट्राविषयी असं म्हटलं जातं की धृतराष्ट्राने श्रीकृष्णाला शेवटी विचारलं, बाबा मी असं काय पाप केलं होतं म्हणून माझी 100च्या 100 मुलं आणि माझं राज्य मला समोर सगळं जाताना बघावं लागलं. तर मग त्याला जी दिव्य दृष्टी दिली गेली आहे, धृतराष्ट्रांना लक्षात आलं की मागच्या जन्मामध्ये त्यांनी त्यांच्या त्या जन्मामध्ये एका जंगलाला आग लावली होती आणि त्या एका जंगलामध्ये एका झाडावर एक पक्षी आणि पिल्लं, त्याची 100 पिल्लं हे मृत पावली होती आणि तो पक्षी त्यामध्ये त्या हीटने आंधळा झाला वगैरे वगैरे. ही आख्यायिका काय गोष्ट आहे, काय असेल ते असेल, पण आपल्याला समजून घेण्याची गरज ही आहे की पूर्वी घडलेल्या गोष्टी सुद्धा तुमच्यापर्यंत येतात. आता यावर बऱ्याचशा टेक्निक सुद्धा मार्केटमध्ये तुम्हाला मिळतील. त्याच्यावर कामं पण होत आहेत, इफेक्टिव्हनेस पण आहे. तो भाग आपल्याला यात डिस्कस करायचा नाही. पण तुमच्या लाईफमध्ये कित्येक गोष्टी अशा असतात की ज्याबरोबर तुम्हाला असं वाटतं, याचा आणि माझा काय संबंध? तर कन्सिडर करा, हे तुमचं प्रारब्ध कर्म आहे. आणि ते सुद्धा तुम्हाला कंप्लीट केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. यू हॅव टू रिपीट. सो एक लक्षात घ्या, कर्मफळाचा सिद्धांत काय सांगतो की तुम्हाला तुमचं जे कर्म आहे, भले ते प्रारब्ध असेल, संचित असेल किंवा क्रियामान असेल, ते कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला पुढे सुटका नाही. सुटका नाही याचा अर्थ काय? याचा अर्थ निगेटिव्ह घ्यायचा आहे का? नो नो नो. आता एक लक्षात घ्या, यावरून आपल्याला आपली क्वालिटी ऑफ लाईफ आत्ता काय असली पाहिजे हे ठरवता येतं. एक लक्षात घ्या, तुम्ही हे तर ठरवू शकता की आज मी जी काही इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याची फळं मला इमिडिएट मिळणार आहेत, काही दिवसांनी मिळणार आहेत आणि नंतर पण मिळत जाणार आहेत. मग जर ही इन्व्हेस्टमेंट आज, उद्या आणि आयुष्यभर मला जर फळं देणार असेल, तर मला विचार करायचा आहे की व्हॉट टाईप ऑफ कर्म मला करायचं. हे कर्म करण्यासाठी मी कसा असलो पाहिजे. आणि आता इथे सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, की तुमची मानसिकता तुम्हाला कर्म करण्यासाठी भाग पाडत असते.
व्हॉट टाईप ऑफ थिंकिंग यू डेव्हलप, आणि त्या थिंकिंगच्या मागे तुम्ही तुमचा आत्मिक उद्धार किती करता यावर तुमची कृती ठरते. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या, भारतीय अध्यात्म हे सर्वश्रेष्ठ मी का मानतो, कारण हा एकच थिंकिंग पॅटर्न आहे ज्याच्यावर आत्म्यावर काम होतं. एकदा तिथे काम झालं, तो उद्धार झाला, तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप कंट्रोलमध्ये येणार. आजचं सगळं जे शिक्षण पद्धती किंवा आजचं सगळं जे वरवर जे आध्यात्मिक हे पोहोचवलं जातं, ते फक्त इंद्रियांचा कंट्रोलविषयी सांगितलं जातं. तो शॅबी लेव्हल आहे माझ्या मते. वाय एम सेइंग सो, कारण त्याच्यावर आपल्या ऋषीमुनींनी इतकं काम करून ठेवलेलं आहे, जे आपण लक्षात नाही घेत आहोत मित्रांनो. असो, मला त्यामध्ये जायचं नाहीये, किंवा तो आपल्याला आज ते क्रियामान कर्म आपल्याला निर्माण पण नाही करायचे की लगेच रिॲक्शन सुरू होतील. मला तुमच्यापर्यंत एकच गोष्ट पोचवायची मित्रांनो, तुम्ही आत्ता जे काय करताय त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आत्ता मिळेल, उद्या मिळेल, संचितमध्ये मिळेल किंवा प्रारब्धामध्ये मिळेल. तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की मला जर माझ्या प्रत्येक गोष्टीचं रिॲक्शन परत येणार आहे, तर मला कुठल्या प्रकारची कृती करायला हवी हा विचार करूनच करायला हवा. आणि कदाचित यू नीड टू प्लॅन युअर कर्म ऑल्सो. तुम्हाला तुमची कर्म, आपण जे जे काय प्लॅनिंगच्या नावाखाली करतो ते काय, आपलं कर्मच प्लॅन करतो ना. सेव्हिंग करतो म्हणजे काय, कर्म आहे, संचित कर्म आहे. आपण बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि बिझनेसमध्ये पूर्ण ग्रो करतो म्हणजे काय, संचित कर्म करतो. बरोबर आहे. हा, कदाचित ती मुलं जन्माला येतात आणि त्यांना ते आपोआप मिळतात, त्यांचं ते प्रारब्ध कर्म आहे. किंवा आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत जे दिलं ते प्रारब्ध कर्म आहे. पण हे आपल्याला, आपला कंट्रोल आपल्या लाईफ पुरतं आहे, तर तेवढ्यापुरता विचार करायला हवा की तुम्हाला आज काय काय करायला हवं, सो दॅट यू कॅन हॅव बेस्ट ऑफ द लाईफ. तुम्हाला बेस्ट ऑफ द लाईफ काय मिळेल. मग तो बिझनेस असेल, रिलेशनशिप असेल, तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये ह्या 3 कर्माचा विचार करून कृती करायला लागा. मित्रांनो, यामध्ये असंख्य टॉपिक्स आहेत. अकर्म, विकर्म यामध्ये पण आपण जाणार आहोत. पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की भारतीय अध्यात्म खूप स्ट्रॉंग आहे मित्रांनो. त्याच्याशी तुम्ही आणि तुमच्या पिढ्या जोडलं जाणं आवश्यक आहे. आता आपण इथेच थांबूया. नवीन व्हिडिओ सकट परत भेटूया. हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.